ही आमच्या नाशिक प्रदेशातली डांगी गाय, स्थानिक गाय, गावठी. गावठी म्हणजे प्रत्येक प्रदेशात त्यांच्या गावठी गाय असतात. जसं तिकडे हरियाणाला वेगळी, गुजरातला वेगळी, तशी आमच्या इथं महाराष्ट्रात समजा खिलारे आणि ही डांगी आहे, अशा वेगवेगळ्या गाय असतात. ही आमची आत्ताच पहिल्यांदाच हिने हे पिल्लू दिलं आहे, पहिल्यांदाच जणली आहे. आणि हे आता झालं आहे 1 महिन्याचं, बरोबर उद्या 1 महिन्याचं होईल. आणि गाय साधारणतः ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे 2.5-1 वर्षाची असेल. तर ही प्युअर डांगी नसलची गायची फ्रेम बघा किती मस्त मोठी आहे. आणि ह्या गाया म्हणजे यांच्यापासून तयार झालेले जे बूल असतं ना, ते शेती कामासाठी म्हणजे ताकदीचे कामं करण्यासाठी असतं. आणि यांच्या स्किनमधून एक चिकट द्रव निघतो, असा एक तेलकट पदार्थासारखं निघतं, ज्याच्यातून आहे ना, इकडे पाऊस खूप पडतो ना डोंगराळ प्रदेशात, म्हणजे जशी घोटी, इगतपुरी, त्र्यंबकपासून तर ही जी डोंगर लाईन आहे पूर्ण नाशिकच्या अवतीभोवती वणीपर्यंत, तिथून खालीपर्यंत. तर ह्या प्रदेशात काय होतं की पाऊस जास्त पडतो आणि ह्या डोंगराला जंगलात चरायला जातात. त्यामुळं त्या पाऊस त्यांच्या शरीरावर थांबून राहू नये यासाठी त्यांच्या स्किनमधून तो एक तेलकट पदार्थ निघतो. आणि ह्या रानावनात चरायला जातं. बेसिकली औषधी वनस्पती खातात या. आणि हे जास्त करून दूध कमी देत आहे, एकदम 1-2 लिटरच्या आसपासच देतं एका वेळी. पण जर खुराक, चंदी चारा जर त्यांना दिला तर दूध पण चांगलं देतं. आणि मेन म्हणजे यांचं दूध खूप चांगलं औषधी असतं, कारण हे जाता जंगलात चरायला. तर ही आहे महाराष्ट्रातली नाशिक, घोटी, इगतपुरी, त्र्यंबक, परत नगर, अहिल्यानगर भागातील अशा काही प्रदेशात ही आढळते. खूप शांत जात असते ही. आणि ही आमची गोमाता आणि आमची ही छोटी पण माताच आहे, खूप सुंदर आहे, क्यूट आहे ती. आमच्या मुलांना तर खूप आवडतं हिच्यासोबत खेळायला. धन्यवाद.